नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोनाली आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज करणार आहे चिकन बिर्याणी. मी माझ्या पद्धतीने करणार आहे. मी तुम्हाला सगळं दाखवते, मी कशी करते, काय करते. फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. आणि हे आपलं नवीनच चॅनल आहे, मी नवीनच चॅनल चालू केले. तर मला तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे. तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगत जावं, म्हणजे मी कुठं चुकत असेल का, तर मला माहिती नाही व्हिडिओ कसं बनवायचं, काय करायचं. आणि नवीन चॅनल असल्यामुळं प्लीज आपल्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि बघूया आता मी बिर्याणी कशी करते ते तुम्हाला सगळं दाखव. इकडं मी गॅसवरती एक भगोनं ठेवले, त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवले, त्याच्यात खडा मसाला वगैरे टाकलाय मी. आणि इकडे तांदूळ थोडेसे भिजत ठेवलेत. त्याचा पहिला मी राईस बनवून घेतला आणि त्याच्यानंतर मी एक मीडियम साईजचा छोटा कांदा चिरून घेतला आहे आणि 2 कांदे तळून घेतलेत. त्याच्यासोबत 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आणि इकडं परत चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि ती टोमॅटोची प्युरी बनवून ठेवली होती मी, 2 ते 3 टोमॅटोची प्युरी बनवून ठेवली होती. आणि इथे किचन ओटा थोडासा लहान असल्यामुळे मला तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवता येत नाही आहे, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करते. जसं जमेल तसं मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. ते स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन मी त्या कढईमध्ये टाकलं, ज्याच्यामध्ये आता मी सगळं मॅरिनेशन वगैरे त्याच कढईत करणार आहे. त्याच्यात ऑलरेडी मी कांदा तळून ठेवला होता, त्याच्यामुळं म्हणलं सगळं त्याच्यातच करून घ्यावं. आणि त्याच्यानंतर ते चिकन वगैरे टाकलं, मसाले टाकले सगळे. मी तुम्हाला सांगते आता कोणते मसाले टाकले. त्याच्यामध्ये मी 1 चमचा धनेपूड टाकली आहे, 1 चमचा गरम मसाला टाकला आहे, तिखट टाकले 1 ते 1.5 चमचा. परत आपले सगळे खडे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. नंतर मीठ टाकले चवीनुसार आणि दही टाकले. दही मी ते छोटा 10वाला डब्बा असतो ना, तो एकच डब्बा टाकला होता, पण मला ते कमी वाटत होतं म्हणून मी परत अजून 1 डब्बा ॲड केला दह्याचा. त्याच्यानंतर मी 1 अख्खा लिंबू त्याच्यामध्ये पिळून टाकला आहे. त्याच्यानंतर त्याच्यात अद्रक, कोथिंबीर, लसणाची पेस्ट टाकली होती, मी तुम्हाला सांगायचं विसरले. पण तरी त्याच्यानंतर मी अजून कोथिंबीर पण टाकली आहे चिरून. मला काही तेवढं परफेक्ट वगैरे येत नाही, पण करण्याचा प्रयत्न करते आणि छान होते. म्हणजे आठवड्यातून 2 वेळा तर आम्ही करतो, पण व्यवस्थितच होते. त्याच्यानंतर मी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि ते मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं. जवळपास अर्धा तास ठेवला, जास्त वेळ काही ठेवलं नाही. आणि त्याच्यानंतर सगळा किचन ओटा वगैरे आवरून घेतला. मला ते असं जास्त रमणा असला ना, मला काहीच करता येत नाही, म्हणून पहिलं ते आवरावरी केली. मग अर्ध्या तासाच्या नंतर मी गॅस पेटवला आणि त्याच्यावरती होती तशी कढई जशाला तशी मी ठेवून टाकली. दरवेळेस मी कुकरमध्ये ठेवते, पण आता सगळं तेल वगैरे आधीच मिक्स केलेलं होतं त्याच्यामध्ये, म्हणून म्हणलं जाऊ द्या आता कुठे ह्याच्यातच शिजवून घ्यायचं. चिकन तर आहे, लवकर शिजते. मटण असल्यावर आपल्याला कुकरची गरज लागते. मग मी ते शिजवायला ठेवलं, त्याच्यावरती ताट वगैरे झाकलं. आता 25 ते 30 मिनिट लागतील हे शिजायला. आता इथे चिकन शिजायला ठेवलं आहे. आता ते शिजेपर्यंत थोडा वेळ वाट बघते आणि परत तुम्हाला दाखवते मी कसं करते. प्रत्येक वेळेस मी कुकरमध्ये करते, पण आता कढईत शिजवायला ठेवले. तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. बघूयात आता थोड्या वेळाने. तर आपलं चिकन शिजलेलं आहे. 20 ते 25 मिनिट लागले शिजायला. एकदम छान ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. इकडे मी एका भगोन्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलं खाली, म्हणजे भात वगैरे टाकला तर खाली करपणार नाही वगैरे, चिकटणार नाही, म्हणून थोडंसं तेल लावून घेतलं भगोन्याला आधी. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा राईस टाकला खाली बुडाला. पहिलं मी भाजी नाही टाकत, मी राईसच टाकते आधी. त्याच्यानंतर चिकन टाकलं, म्हणजे 1 लेअर भाताचा, 1 लेअर चिकनचा, असं 3 ते 4 लेअर मी जवळपास तयार केले. आणि मी कुकरमध्ये पण आधी लावलेलं आहे. ते मला व्यवस्थित दाखवता येत नव्हतं तुम्हाला, म्हणून मला जसं जमेल तसं दाखवण्याचा मी प्रयत्न करते. तिकडे कुकरमध्ये सगळं बसत नव्हतं, म्हणून मी थोडंसं भगोन्यात अर्धं आणि तिकडे कुकरमध्ये अर्धं असं वेगवेगळ्या ठिकाणी बनवले, कारण भांड्याचा थोडा तुटवडा आहे माझ्याकडं. भांडे नाही आहेत असे, आणि बिर्याणीसाठी कसं मोठं भांडं लागते आपल्याला, पण तसं नसल्यामुळं मी मग तिकडं थोडंसं कुकरमध्ये आणि थोडंसं भगोन्यात करून घेतलं. मग सगळं लेअर वगैरे झाल्यावर त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडंसं तूप टाकलं आणि वरनं थोडी कोथिंबीर टाकली आणि त्याला दम देण्यासाठी 20 ते 25 मिनिट गॅसवरती ठेवून दिलं. तर अशा प्रकारे आपले 20 मिनिट झालेले आहेत आणि इकडे बिर्याणी पण आपली तयार आहे. बघा किती छान दिसते दिसायला पण, आणि मस्त झालेली आहे. एकदम असं रसरशीत मसालेदार आपली बिर्याणी तयार झालेली आहे. दिसायला तर एवढी छान दिसायली आहे, सुंदर दिसायली आहे. आता खायला कशी झाली आहे काय माहिती. छानच झाली असणार आहे, का तर प्रत्येक वेळेस करते छानच होते मी. त्याच्यामुळं महेशला आधी पहिला 1 ताटात जेवायला वाढलं आणि मला पण 1 ताट वाढून घेतलं.
आज जेवायला पण खूप उशीर झाला होता या बिर्याणीच्या नादामध्ये, पण बघूयात आता कशी झाली. अशा प्रकारे बिर्याणी झालेली आहे, मसालेदार एकदम छान झालेली आहे. कशी झाली सांगा. टॉपचा विषय. तिथे किचन ओटा लहान असल्यामुळं मला व्यवस्थित तेवढं सगळं दाखवता आलं नाही प्रॉपर पद्धतीने, पण जसं जमेल तसं मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटूयात आपण. तोपर्यंत बाय.